हॅलो फ्रेंड्स, तर मस्तपैकी पावभाजी आज बनवूया पावभाजी। त्यासाठी काही बटाटे, ढोबळी मिरची आणि फ्लावर उकडून घेतले, कांदे, कोथिंबीर, टमाटर बारीक चिरून घेतलं। एका पातेल्यामध्ये तेल, कढीपत्ता, जिरं, कोथिंबीर, कांदे घालून छानपैकी परतून घेतले। कांदे छान परतल्यानंतर त्यामध्ये जराशी आलं लसणाची पेस्ट घातली। आलं लसणाची पेस्ट पण मिक्स करून घेतली। नंतर आपण जे बारीक करून ठेवलेले टोमॅटो होते ते टोमॅटो घातले आणि मस्तपैकी मिक्स केले। छान मिक्स झाल्यानंतर सर्व मसाले घातले, जसे हळद, तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला, मीठ घालून छानपैकी परतून घेतलं। थोडंसं पाणी टाकून मसाला छानपैकी शिजवून घेतला। नंतर त्यामध्ये पावभाजी मसाला घातला आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतले। नंतर जे आपण बटाट्याचं हे केलं होतं, स्मॅश करून ठेवलं होतं, ते स्मॅश सगळं घातलं आणि छान मिक्स करून थोडंसं गरम पाणी टाकून छानपैकी उकळी आणली। थोडीशी पातळच पावभाजी करते, जेणेकरून पावासोबत मस्तपैकी खायला यावी म्हणून। पहा किती मस्तपैकी पावभाजी तयार झाली। वरून भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि गरम गरम पाव तव्यावरती छानपैकी गरम करून घेतले। नंतर पावभाजी, कांदे, टोमॅटो, काकडी सोबत मस्तपैकी सर्व केले। एकदम झक्कास झाली होती पावभाजी। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। थँक्यू सो मच। धन्यवाद। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।